हाय हॅलो नमस्कार आणि सगळ्यांना राम राम. आज तुम्ही म्हणाल की तृप्ती आज काय वेगळं आहे, निवांत बसली, आज रेसिपी नाही काही नाही. आज मी मस्त चेअरवरती बसणार आहे आणि तुमच्यासोबत मस्त मनसोक्त गप्पा मारणार आहे. बरं, सुरुवातीला सांगते, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. तुम्ही या व्हिडिओमधून 100% काहीतरी घेऊन जाणार आहात. आता सुरुवातीलाच मी सांगते की आजचा हा व्हिडिओ आहे की ज्यांना यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे, कुठेतरी विचार करत आहेत, किंवा ज्यांचं ऑलरेडी यूट्यूब चॅनल आहे किंवा खूप वर्ष झालं बाबा यूट्यूब चॅनल करतायत, अशांसाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. पण जरी तुम्ही यूट्यूबर नसाल तरी सुद्धा आजचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहू शकता. तुम्हाला सुद्धा कळू देत ना की बाबा हे यूट्यूबर नुसतं लाईक शेअर सबस्क्राईब करा असं म्हणण्या व्यतिरिक्त काय काम करतात बाबा, काय यांच्या आयुष्यात यूट्यूब म्हणजे काय आहे हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बरं, खूप जास्त न बोलता डायरेक्ट मुद्द्यावरती येऊयात. एक 4 ते 5 दिवसांपासून ना एक पोस्ट फिरतीये सगळीकडं, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, इव्हन यूट्यूब कम्युनिटीवरती. कदाचित तुम्ही वाचलं असेल की महाराष्ट्र क्रिएटर समिट होत आहे मुंबईमध्ये. आता जर तुम्ही ही पोस्ट वाचली असेल, तुमच्यापर्यंत ती पोचली असेल आणि तरीही तुम्ही हा इव्हेंट मिस केला असेल तर एक यूट्यूबरसाठी यापेक्षा मी काय म्हणू, एक सुवर्ण संधी होती ही, की खूप सारे तिथे क्रिएटर्स आले होते, खूप जणांना भेटण्याची तिथं तुम्हाला संधी होती, ती तुम्ही मिस केलेली आहे. पण हरकत नाही, व्हिडिओच्या शेवटी किंवा आधीमध्ये मी तुम्हाला ती गुड न्यूज सांगेलच की जरी तुम्ही हा इव्हेंट मिस केला असलात ना तरी सुद्धा तुम्ही पुन्हा एकदा हा अटेंड करू शकता. आता ते कसं, ते व्हिडिओच्या दरम्यान मी तुम्हाला सांगेलच. बरं, बऱ्याच जणांनी ही पोस्ट वाचली असेल की महाराष्ट्र क्रिएटर समिट होत आहे, बऱ्याच जणांकडे ती पोचली असेल, बऱ्याच जणांनी वाचून ती इग्नोर केली असेल किंवा बऱ्याच जणांकडे ती पोचली सुद्धा नसेल. आता माझ्याकडे जेव्हा पोचली ना तेव्हा काल तो इव्हेंट होता, म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तो इव्हेंट होता आणि दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 2 दिवस आधी माझ्याकडे ते पोचलं. मी पुण्यात राहते, पुण्यात राहून मला मुंबईला जायचं होतं आणि घरातलं सगळं मॅनेज करणं, तुम्हाला माहिती आहे माझी 6 वर्षाची मुलगी आहे, तिला कुठं ठेवायचं बाबा, हा सगळा विचार माझ्या मनात होता. कसं मी अटेंड करू हे सगळं, हे सुद्धा एक चॅलेंज होतं. पण जायचं हे फिक्स होतं, काहीही केल्या मला जायचंच होतं त्या इव्हेंटला. यूट्यूबरसाठी ना जो कुठला इव्हेंट आपण अटेंड करू, जे काही शिकू ना ते खूप नवीन असतं. बघा, यूट्यूबर ही कुठलीही डिग्री तुम्हाला देत नाही किंवा कुठलंही शिक्षण तुम्हाला देत नाही की बाबा हे एवढं वर्षभर करा, 2 वर्ष करा आणि तुम्हाला यूट्यूबरची डिग्री तुमच्या हातात मिळेल, असं अजिबातच होत नाही. तुम्ही जितके इव्हेंट्स अटेंड कराल, जितक्या लोकांना तुम्ही भेटाल, जितकं एक्सप्लोअर कराल तितकं कमी आहे, तितकं नॉलेज तुम्हाला भेटतं आणि ते आपलं स्वतःहूनच करावं लागतं. कुणी तुम्हाला स्वतःहून ते शिकवत नाही. जोपर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःला असं ओपन करत नाही ना, तोपर्यंत ते नॉलेज तुमच्यापर्यंत येणारच नाहीये. बरं, हा इव्हेंट होणार होता मंगळवारी, म्हणजे काल तो इव्हेंट झाला. आज गुरुवार आहे, आज मी शूट करते आणि आजच मला खूप डेस्परेटली असं वाटलं की तुमच्यापर्यंत हे शेअर करायलाच हवं. आज सकाळी सकाळी कॅमेरासमोर मी बसतेय, एडिटिंग करून, माहीत नाही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत किती वाजेपर्यंत पोहोचणार आहे, पण एक प्रामाणिक माझा जो प्रयत्न आहे ना तो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. म्हणूनच एक तुम्हाला खरं सांगू का, यायला मला 12 वाजले, 12 ते 1:30 वाजेपर्यंत मी सगळे पॉइंट्स लिहून काढले की मला विसरायचं नव्हतं की तुम्हाला काय काय सांगायचं आहे आज. काय जर मी विसरले एखादा पॉइंट तर मला ते चालणारं नव्हतं. म्हणूनच मी प्रत्येक एक गोष्ट नमूद करून ठेवलेली होती आणि आता कॅमेरासमोर मस्त निवांत तुमच्यासोबत गप्पा मारते. तुम्हाला कदाचित माहीत असेल की गुगल सुद्धा वेगवेगळे इव्हेंट्स घेत असते, वेगवेगळ्या जॉनरच्या लोकांना बोलवत असते, वेगवेगळे इव्हेंट्स होत असतात. तर या इव्हेंट्स ना इंग्लिशमधूनच होतात, क्वचित हिंदी कुठेतरी बोलली जाते. एक 7-8% हिंदीचा वापर केला जातो, नाहीतर पूर्णपणे हे इव्हेंट्स इंग्लिशमध्येच होतात. तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहिला नसेल, तो मला वाटतं एक मार्च-एप्रिलमध्ये मी गुगलकडून आपल्या चॅनलला बोलवण्यात आलं होतं आणि आपण गेलो सुद्धा होतो. पूर्ण इंडियामधून एक महाराष्ट्रामधले एक 4 ते 5च यूट्यूबर्स तिथे आले होते, त्यापैकी आपला एक चॅनल होता. तर तो सुद्धा ब्लॉग जर तुम्हाला पाहायचा असेल तर मी तो तुमच्यासोबत शेअर करते. तो सुद्धा इव्हेंट जो होता तो पूर्णपणे इंग्लिशमधूनच होता. पण हा जो इव्हेंट होता ना कालचा,
महाराष्ट्र क्रिएटर समिट, तो पूर्णपणे मराठी लोकांसाठी होता, पूर्ण महाराष्ट्रासाठी होता. महाराष्ट्रामधून बरेचसे लोक तिथं आले होते. तुम्हाला खरं सांगू का, अगदी अशी मुलं होती तिथं की जी कॉलेजच्या ड्रेसवरती आलेली होती. म्हणजे एक 18-19 वर्षाच्या मुलांपासून ते 60-65 वयाच्या वयोवृद्ध लोकांपर्यंतची रेंज तिथं होती. म्हणजे इतकी लोक आजकाल यूट्यूब करू पाहतायत किंवा यूट्यूबमध्ये करिअर करू पाहतायत, आणि तेही मराठी लँग्वेजमध्ये. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि पहिल्यांदाच हा इव्हेंट मराठीमधून होतोय. हे खरंच एक खूप चांगली गोष्ट किंवा आपण प्राऊड फील होण्यासारखी एक गोष्ट आहे. पहिल्यांदा मराठी क्रिएटर्स इतक्या प्रमाणामध्ये एकत्र आले होते. त्यांनी त्यांची मतं शेअर केली. खूप सारे वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले त्यांना, की जे एक्सपर्ट आहेत, एक 6-7 वर्षांपासून 5-6 वर्षांपासून या यूट्यूबमध्ये करिअर करत आहेत आणि सक्सेसफुली त्यांचे यूट्यूब चॅनल रन करत आहेत. तर अशा लोकांसाठी वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळे मुद्दे मांडले होते. 5 वेगवेगळे विषय घेतले होते. अगदी मराठी भाषा, आपली जी मराठी भाषा आहे, या बोली भाषेमध्ये सुद्धा खूप तफावत आहे. प्रत्येक एका मैलावरती गेल्यावरती भाषा बदलते. मग या भाषेवरती बोलण्यात आलं होतं. आपलं जे इन्कम आहे किंवा रेव्हेन्यू आहे त्यावरती बोलण्यात आलं होतं. स्ट्राईक येतात, क्लेम्स येतात, तर यावरती बोलण्यात आलं होतं. तर खूप असा प्रश्न उत्तरांचा खेळ रमला होता आणि खूप एकंदरीत खूप ना इन्फॉर्मेटिव्ह असा सेशन झाला किंवा हा इव्हेंट झाला होता. जर तुम्ही हा मिस केला असेल ना, तर ही सुवर्ण संधी तुम्ही घालवली आहे, एवढं मात्र नक्की. पण मला खरंच जेन्युइनली असं वाटलं की जरी तुम्ही हे मिस केलं असलात ना, तरी सुद्धा कुठेतरी हे तुमच्यापर्यंत पोहोचायला हवे. तुम्ही मराठी क्रिएटर आहात, मराठीमध्ये काहीतरी करू पाहताय. खूप सारं टॅलेंट आहे मराठी लोकांमध्ये, मराठी माणसांमध्ये. ते टॅलेंट कुठेतरी पुढं गेलं पाहिजे असं मला मनापासून वाटत होतं. आणि सुप्रियाताईंनी सुद्धा त्यांचे जे विचार होते ते सुद्धा त्यांचे मांडले. त्यांचे एक्सपेक्टेशन आपल्याकडून काय आहेत ते विचारण्यात आले होते. ते आपल्यासाठी काय करणार आहेत त्याचं डिस्कशन झालं होतं, किंवा यूट्यूबरसाठी फ्युचरमध्ये काय करता येईल याच्यावरती डिस्कशन झालं. तर एकंदरीतच ना खूप महत्त्वाचा आणि इन्फॉर्मेटिव्ह असा तो इव्हेंट होता. खूप वेगवेगळे नामांकित असे यूट्यूबर्स तिथे आले होते. त्यांनी त्यांचे विचार सुद्धा मांडले आणि खरंच आपल्याला जितकं आपण ते घेऊ ना तितकं ते कमीच आहे असं मला वाटतं. खरं सांगू का, मला व्लॉग वगैरे करायचं असं काहीच मनात नव्हतं. मुळातच महाराष्ट्र क्रिएटर समिट म्हणजे काय हे मला माहीतच नव्हतं. तिथे जाऊन मी जोपर्यंत बघणार नव्हते तोपर्यंत मला ते कळणारच नव्हतं. जेव्हा मी तिथं गेले, थोडासा लेट झाला जायला, पण जेव्हा सुप्रियाताईंचं सुरुवातीलाच त्यांचं भाषण सुरू झालं ना, बापरे, म्हणजे मला माहीतच नव्हतं की सुप्रियाताई सुद्धा तिथं येणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ते होणार आहेत. अंदाजे 100 ते 150 रेंजमध्ये असतील लोक. मी तुमच्यासोबत जेवढ्या काही क्लिप्स घेतलेल्या आहेत त्या तुमच्यासोबत मी शेअरच करेन. व्लॉग करायची अशी काही पर्सनली माझी इच्छा नव्हती किंवा माहीतच नव्हतं ना की नक्की होणार काय. जर माहीत असेल तर थोडंफार आपण आधीच प्रिपेअर राहतो आणि व्लॉग करतो. पण हा इव्हेंट काय आहे, काय होणार आहे, काय विषय असणार आहेत, कोण लोक येणार आहेत, हे काहीच माहीत नव्हतं मला. तरी सुद्धा मी त्या इव्हेंटला जायचं हाच फक्त माझा हट्ट होता. पण मुलीचं काय करायचं म्हणून मग मी माझ्या आईला फोन केला. तिला म्हटलं की हे बघ मम्मी, असं असं आहे, मला जायचंय. पप्पांना फोन केला, पप्पा असं असं आहेत, मला जायचंय. आणि कसं असतं बघा ना, फक्त तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांगायचं की मला असं असं करायचंय आणि त्यांनी ते लगेचच ॲक्सेप्ट करायचं. माझी मम्मी लगेचच म्हटले की नाही तू जा, तुला मुंबईला जायचंय ना, सकाळी 6 वाजता निघायचंय तुला, मी येते संध्याकाळी. फक्त एका वाक्यावरती. का तर बाबा माझी मुलगी काहीतरी करू पाहतीये ना, काहीतरी करायचंय ना, तिला कर. कुठेतरी असं वाटलं की हा बाबा आहे मम्मी, तिला सांभाळू शकते दिवसभर, ती तिच्यासोबत राहू शकते, खायचं प्यायचं सगळं ती तिचं बघू शकते. तेव्हा जेव्हा जीव आला आणि ठरवलं चला आता निघायचं. इव्हेंटचा टाइम होता सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत. तर सकाळी 6 वाजताच आम्हाला पुण्यावरून निघावं लागणार होतं. 6 वाजता आम्ही निघालो. पुढचा व्लॉग मी क्लिप्स ॲड करत तुमच्यासोबत शेअर करते. सकाळी 6च्या दरम्यान आम्ही निघालो. इव्हेंट 10 वाजता स्टार्ट होणार होता. यशवंतराव चव्हाण, बांद्रा, मुंबई इथे हा इव्हेंट होता, त्यामुळे आम्हाला वेळेतच इथे पोचायचं होतं. सेंटरपर्यंत पोचेपर्यंत आम्हाला वेळ लागला, मध्येच ट्रॅफिक लागलं. ताईंचं भाषणसुद्धा नुकतंच स्टार्ट झालं होतं. इव्हेंट थोडासा लेट झाला, पण तो पूर्णपणे अटेंड करता आला.
मुळात ताईंचं भाषणसुद्धा मला पूर्ण ऐकता आलं. हे जे महाराष्ट्र क्रिएट समिट आहे ते यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे माननीय श्री सुप्रियाताई सुळे यांनी आयोजित केलं होतं आणि हे विनामूल्य होतं. काहीच इथे क्रायटेरिया नव्हता की तुमचे 1000 सबस्क्रायबर असायला हवेत किंवा 4000 तास वॉच टाईम असायला हवा. तुमच्याकडे फक्त YT स्टुडिओ आहे, नुकताच तुम्ही चॅनल सुरू केलेला आहे, या सगळ्या यूट्यूबर्ससाठी हा इव्हेंट विनामूल्य फ्री होता. वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होणार होती. वेगवेगळे जे एक्सपर्ट होते, ज्यांना बराचसा एक्सपिरियन्स आहे, त्यांच्या जॉनरमध्ये त्यांच्या विषयांमध्ये ते एक्सपर्ट्स आहेत, चांगल्या पद्धतीने यूट्यूब चॅनल रन करत आहेत, अशा सगळ्यांचंच मनोगत तिथं होणार होतं किंवा सगळ्याच आपल्या प्रश्नांची उत्तरं तिथं आपल्याला मिळणार होती. एकंदरीत माझ्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं इथं मिळाली. खूप काही नवीन शिकायला भेटलं, खूप सारी लोकं नवीन जोडली गेली, खूप साऱ्या यूट्यूबर्सला मला भेटता आलं, खूप सारे नवीन क्रिएटरसुद्धा तिथे आले होते, खूप सारं शिकण्यासारखं तिथं होतं. पूर्ण जो इव्हेंट होता ना तो अगदी वेल मॅनेज होता. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी व्यवस्थित आराखडा मांडला होता. 2 सेशन झाल्यानंतर आमची दुपारची जेवणाची वेळ झाली होती. मधल्या वेळेस मी आजींसोबत खूप गप्पा मारल्या. खरंच त्यांच्या चॅनलच्या नावानुसारच त्या आपली आजी आहेत, कारण असं एका मिनटासाठी सुद्धा मला असं वाटलं नाही की मी कुणी दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलत आहे. खरंच मी माझ्या आजीसोबतच बोलत आहे. इतक्या शांत निवांत अशा आम्ही गप्पा मारल्या. मधल्या वेळेस थोड्याशा मेमरीज आपल्यासोबत राहाव्या म्हणून खूप सारे फोटोज काढले आणि सोबतच एक फीडबॅक ॲक्टिव्हिटीसुद्धा मी केली. पुन्हा 3 सेशन राहिले होते, त्यामुळे ते 3ही सेशन अटेंड केले. खूप प्रश्न उत्तरांचा खेळ रंगला होता. कधी 5 वाजले काही कळालंच नाही. सगळे टॉपिक कव्हर झाल्यानंतर पुन्हा ताईंचं मनोगत सुरू झालं. दिवसभरात आपण आज काय शिकलो, आपण पुढे काय करू शकतो, यूट्यूबरसाठी काय करता येईल, याची विचारसरणी मांडली. महाराष्ट्रामध्ये मराठी पहिल्यांदाच क्रिएटर समिट झाला होता. आणखीन किती करता येतील, केव्हा हे करायचे, याचासुद्धा आराखडा झाला. एव्हरी क्वार्टर प्रत्येक 3 महिन्यानंतर हा इव्हेंट करायचा असं ठरवण्यात आलं. सोबतच मराठी क्रिएटरसाठी एक मोठ्या प्रमाणामध्ये क्रिएटर कॅम्प ठरवायचा असं सुद्धा ठरवण्यात आलं. बरेचसे कॉन्टेंट क्रिएटर आहेत की त्यांचा कॉन्टेंट खूप चांगला आहे, त्यांच्यासाठी काय करता येईल, हे असं बरेचसे मुद्दे मांडले. 5:15च्या दरम्यान इव्हेंट संपला. ताईंच्यासोबत मी सुद्धा भरपूर गप्पा मारल्या. माझ्यासुद्धा विचार मी त्यांच्यासोबत मांडले. सुप्रियाताईंनी सकाळपासून इव्हेंट अटेंड केला होता. ते 5 वाजेपर्यंत इव्हेंट अटेंड करतच होते. आमच्या सगळ्यांची म्हणणे त्यांनी ऐकून घेतली, सगळ्यांचे विचार त्यांनी ऐकून घेतले, त्याच्यावरती काय तरतूद करता येईल हे त्यांनी आम्हाला सांगितलं. पहिल्यांदाच मी ताईंना भेटले, माझे विचार त्यांच्यासमोर मांडले आणि त्यांच्यासोबत एक मेमरीमध्ये राहावा म्हणून एक फोटोसुद्धा काढला. इव्हेंटमध्ये उर्मिला, पॉला अशा दोघीजणीसुद्धा आल्या होत्या. दोघींसोबतसुद्धा छान गप्पा मी मारल्या आणि व्हिडिओमध्ये जशी उर्मिलाचे एक्सप्रेशन असतात, जितकी ती क्यूट वाटते ना, खरं सांगू का, रिअलमध्ये सुद्धा ती तितकीच क्यूट आहे. आणि शेवटी सरिताताईंच्या दोन्ही बहिणींसोबत खूप गप्पा मारल्या आणि परतीचा प्रवास सुरू झाला. घरी पोहोचेपर्यंत 12:15 वाजले होते. त्यानंतर इव्हेंट्सचे पॉईंट आऊट काढले. अद्विताने दिवसभर काय केलं, आजीसोबत काय काय मजा केली, हे तुम्हीच पहा. व्लॉग केल्या नसल्यामुळे, जास्त शूट केल्या नसल्यामुळे मला तुमच्यासोबत खूप सारं शेअर करता आलं नाही. नेक्स्ट टाईम नक्की मी एखादा व्लॉग करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल. पण आत्ता जरी तुम्ही हा इव्हेंट मिस केला असला तरी माझ्या परीने मी भरपूर इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक तरी जरूर करा. आणि जर तुम्हाला असे इव्हेंट पुन्हा अटेंड करायचे असतील तर असं ठरवण्यात आलं होतं की एव्हरी क्वार्टर म्हणजे दर 3 महिन्यांनी इव्हेंट हा व्हायला हवा. वेगवेगळ्या भागामध्ये होईल. यावेळेस मुंबईमध्ये झाला, पुढच्या वेळेस कोल्हापूरमध्ये होऊ शकतो किंवा नागपूरमध्ये सुद्धा होऊ शकतो. तर ते ठिकाण, वेळ हे काही दिवसानंतर आपल्याला कळणारच आहे. असे इव्हेंट अजिबात मिस करू नका. जर माझ्यापर्यंत याची माहिती आली तर मी तुमच्यासोबत ती नक्कीच शेअर करेल. कधी इव्हेंट होणार आहे, केव्हा असणार आहे, कुठे असणार आहे, मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. यावेळेस मात्र अजिबात हा इव्हेंट मिस करू नका. तर माझ्या परीने मी तर या इव्हेंटची पूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी महत्त्वपूर्णचा वाटला असेल. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओसोबत किंवा एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.